काही मुली आहेत ना, काही मुली खूप इझिली मूव्ह ऑन होऊ शकतात. म्हणजे कितीही कट्टर प्रेम असेल ना, त्यांच्या आई वडिलांनी त्यांना समजा सांगितलं की नाही तुला नाही करायचंय दुसरा मुलगा, किंवा मग त्या डोक्यात ठरवतात की आपल्याला एवढी वर्ष रिलेशनशिप ठेवायचंय, नंतर आपण आई बाबा सांगतील त्याशी लग्न करूया, आणि खूप इझिली होऊन जातात मूव्ह ऑन. आणि हे खतरनाक विषय बाई. आणि त्या अशा तशा मूव्ह ऑन नाही होत, त्या अशा मूव्ह ऑन होतात की जसा कोण नव्हताच त्यांच्या लाईफमध्ये, मॅटरच करत नव्हता. त्या आठवणी, त्या गोष्टी गायब होतात जागेवरती, आणि ती मुलगी सुखी राहते, एकदम सुखी आणि नांदवते तिचा संसार. आणि विचित्र आहे भाई, डेंजर आहे. म्हणजे आता ठीक आहे, घरच्यांचा आदर आहे किंवा तिला तिची लाईफ पुढे न्यायची असेल, मग सुरुवातच करू नका ना प्रेमासाठी. तुम्ही सुरुवात करता. आणि पोरांचा प्रॉब्लेम काय माहितीये का, की पोरं इतके झुरतात ना भावांनो, पोरं दाखवत नाही, पोरं तुम्हाला सुखीच दिसणार, पण ते जेव्हा एकांतात असतात ना, तेव्हा त्यांचं मन स्वतःशी बोलत असतं, आणि त्याला त्या आठवणी, ते फ्लॅशबॅक्स, त्याच्याजवळ फोटो नसू दे, तिची कुठली आठवण नसू दे, पण ते जे फ्लॅशबॅक्स आहेत ना, आणि त्या आठवणी आहेत ना, ते कधी जात नाही मनात. मुलं वाईट नसतात, मुलंही चालू आहेत, मुली चांगल्या आहेत, मुलंही चालू आहेत, सगळे सेम सेम, असा काही विषय नाही. पण माझ्या समोरचं मी एक्झाम्पल सांगतो तुम्हाला.